नमस्कार, मी सुनील साळवी. आपण पाहत आहात सागर वेव. आज माझ्यासोबत आहेत भाजपचे माजी नगरसेवक विजय शेठ चितळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी नगरसेवक शिरीष शेठ काटकर. काटकर साहेब, चितळे साहेब, आपल्या दोघांचंही सागर वेव मध्ये सहर्ष स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात, त्याच्यावर चर्चा होत असते. तर या अनुषंगाने आम्ही माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेवक या सर्वांची टप्प्याटप्प्याने मुलाखत घेतली होती. आज तोच धागा पकडून आम्ही या नगरसेवकांना पाचारण केलेलं आहे. त्यांची मतं, त्यांचा अनुभव, त्यांचं विजन, त्या काळची राजकीय परिस्थिती, आताची राजकीय परिस्थिती, त्यांच्या अपेक्षा या संदर्भात आम्ही या दोघांकडून या सगळ्या विषयांवर त्यांची माहिती आणि त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत. चितळे साहेबांकडून आपण सुरुवात करूया की आपण 2 वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेला आहात. पाणी सभापती म्हणून आपण काम केलेलं आहे. आपला पक्ष आता नगरपालिकेमध्ये सत्ताधारी पक्ष आहे. तर शहराचं विजन आपण कशा स्वरूपात मांडणार? नमस्कार. आपण आम्हाला आधी आज या विषयात चर्चा करण्यासाठी बोलवलं त्याबद्दल आधी तुमचे धन्यवाद. चिपळूण शहर आणि त्याचा विकास. चिपळूण शहर पूर्वी चिपळूण नगरपालिका क वर्ग नगरपालिका होती. आता ती ब वर्ग नगरपालिका झालेली. ज्यावेळी 2001 ते 2006 मध्ये आम्ही नगरसेवक होतो तेव्हा हा ग्रॅव्हिटी पाणी योजना हा विषय आम्ही तेव्हा सुरू केला होता. तो आता एवढ्या वर्षानंतर मंजूर होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली त्याची. शहर अनेक अंगाने वाढतंय. रस्ते, पाणी, स्वच्छता या मूलभूत गरजा या नागरिकांच्या कायमच आहेत. पण त्याच्या पलीकडेही जाऊन विकास हा बघावा लागतो. आता पाणी योजनेच्या माध्यमातून शहरातली मूलभूत जी पाण्याची समस्या होती किंवा ओळखोट वगैरे या परिसरात साधारण मार्च महिन्यानंतर मचूळ पाणी येणं वगैरे, साथीचे रोग येणं, आता हे या योजनेनंतर तो सगळा प्रकार बंद होईल. स्वच्छ पाणी पुरवठा संपूर्ण शहराला 12ही महिने मिळायला लागेल. 2016 ते 21 यामध्ये पण मी नगरसेवक होतो आणि त्यावेळी आम्ही एक असा निर्णय घेतला होता की शहर विकास आणि शहरात होणारी विकासाची काम हाच विषय सगळ्यात महत्वाचा. त्याच्यासाठी राज्यात सत्ता कोणाची आहे, केंद्रात सत्ता कोणाची आहे याचा विचार न करता जो कोणी आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, विधान परिषद सदस्य असेल, राज्यसभा सदस्य असेल, जो निधी देईल तो आपण स्वीकारायचा. आणि त्याच्यामुळे 2016 ते 21 यामध्ये शहरातील रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणावर झाली. तर 21 नंतर 25 ला नगरपालिकांची इलेक्शन झाली. 4 वर्ष प्रशासकीय कारभार आहे. या प्रशासकीय कारभाराने त्यावेळी जे झालेले ठराव होते किंवा जे कामं पेंडिंग होती तीच कामं पुढे नेणं गरजेचं होतं. आता आज तुम्ही बघाल तर आज नाना जोशी मार्ग म्हणजे पॉवर हाऊस ते चिंचनाका रस्ता याचं रुंदीकरण करणं गरजेचं हे बरोबर आहे. पण त्याच्या अगोदर त्याला एक 6 MM नुसता थर दिला असता तरी हा पावसाळ्याचा काळ आपला चांगला गेला असता. तीच अवस्था कराड रोडची पण. येत्या काळात चिपळूण शहरातले रस्ते हे आपल्या इथे पूर परिस्थिती असते, डांबरी रस्ते कोणी म्हणतात टिकत नाहीत, काय ठेकेदारांचा फॉल्ट असेल किंवा नगरपालिकेचा फॉल्ट असेल, काही असेल, परंतु हे रस्ते तरी साधारण सुमारे 7-7 वर्ष सगळे टिकले होते. तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करणं. चिपळूण शहरातला जो उंचवट्याचा भाग आहे आणि सगळ्यात लो भाग म्हणजे गोळकोटचा टप्पा, या दिशेने भुयारी गटार योजना किमान जेवढ्या भागात सक्सेसफुल होईल तेवढ्या भागात ती करून घेणं. पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर शहरातनं वाशिष्ठी नदीचा जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटरचा स्पॅन आहे. हा खूप मोठा स्पॅन आहे. मग बोटिंग क्लब सारखे विषय घेऊन पर्यटनाला चालना देणं. आपल्या इथे गोविंदगड आहे. आता तो जरी पुरातत्व विभागाच्या ताब्यात असला तर त्याचे काही प्रस्ताव करून पुरातत्व विभागाच्या मागे लागून
तिथे त्या गडाचा जो मूळ ढाचा होता त्या पद्धतीचं काही कन्स्ट्रक्टिव्ह काम उभं करून तरुणांना इतिहासाची माहिती देता आली पाहिजे. अशा पद्धतीने या शहराचा सर्व बाजूने विकास करणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट खऱ्या अर्थात म्हणायची तर आत्ताचं जे ट्युरिफ हॉस्पिटल आहे मार्कंडे तिथपासून पुढचा बहादूर शेखचा जो भाग आहे त्याचं टाउन प्लॅनिंगच झालेलं आहे. या भागाचं टाउन प्लॅनिंग होणं गरजेचं आहे की जशी गोळकोट रोड ही एक नवीन वसाहत उभी राहिली तशी कावीळतळीच्या रस्त्याला कराड रोडला ही नवी वसाहत मोठ्या प्रमाणावर झाली. तर तिथे रस्ते रुंदी करणं तिथली डेव्हलपमेंट हे होणं हे येणार काळात खूप गरजेचं आहे. मी सुरुवातीलाच तुमच्याकडून विजन जाणून घेतलं अशासाठी की तुमचा पक्ष सत्ताधारी आहे. पण मी शिरीष भाईंकडे येईन. शिरीष शेठ, 96 सालापासून तुम्ही नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून कारकीर्द तुमची सुरू झाली. नंतर पुन्हा तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलात. तर ह्या काळात ही कारकीर्द कशी झाली, कशी गाजली आणि त्याच्यातले तुमचे अनुभव काय, इथून आपण सुरुवात करूया. 2006 मी नगरसेवक म्हणून तिथून खाली उतरलो. आता आपण 2026 चर्चा करतोय. 20 वर्षानंतर सागरला माझी आठवण आली की नगरसेवक म्हणून विचारायचं वाटलं. हे तुमचा मनापासून मी अभिनंदन करतो. आणि एक चांगला पाहिलं तुम्ही पाहिले की नगरसेवकच्या माझी 3 मुलाखती तुम्ही घेतल्या, तुम्ही ऐकल्या त्या. विजय शेट्टीने अतिशय सुंदर विवेचन केलं. आताची जी बॉडी आली आहे ती सगळी मागे 50ची आतली तरुण रक्त आहे. सगळं काहीतरी करावंसं वाटणारे रक्त आहे. म्हणजे जरी अलग अलग 2 पक्ष असले सत्तेचे पक्ष आहेत. त्यामुळे विजय शेट्टी सांगितल्याप्रमाणे ग्रँड मिळणं, अनुदान मिळणं, विकासाची कामं होणं ह्याच्यात होऊ शकतात. आणि आपण जर लोकशाही मानतो तर जनतेने यांना निवडून दिलं असल्यामुळं एक प्रकारे आमच्याकडे लोक निवृत्त झालेले आहेत. आणि तरी सुद्धा आमच्याकडे तुम्ही विचारून घेताय ही कौतुकाची गोष्ट आहे. 96 ते 2006 असं मी 10 वर्ष नगरसेवक होतो. माझ्याकडे तुम्ही प्रवास नव्हतात ना म्हणून तुमची आठवण नव्हती. तर 1996 ते 2006 मध्ये काम करताना त्यावेळी रमेश कर्मासाठी ज्येष्ठ नगरसेवक होऊन झाले, नगरसेवक उतरले होते. एक तत्वी वाद व्हायचा आमचा. पण तो नंतर एकत्र आम्ही बसायचो सगळे. एक नगरसेवक म्हणून असलं तरी आम्हाला जाणीव होती की आपण शहरात निवडून जो गेलोय ते शहरातल्या लोकांची बांधिलकी अपेक्षा आहे. ते आताही नगरसेवक जपतात. मला कुणावरही टीका करायची नाही, कुठल्या पक्षावर मला आपल्याला नाही. आपल्याला जो विकास करायचा त्या काळात आम्ही मी बांधकाम समिती असताना 4 मुतारे बांधले होते आपण. कचरा गाडी माझ्याकडे सुरू झाली. आता म्हणजे झालीच असती पण घंटा गाडी ती माझ्याकडे सुरू झाली. मी तेव्हा साबू केला होती आणि त्यावेळी स्वतः आम्ही ते पहिले चिपळूण प्रकल्प आपण सुरू केला. किंवा माझी इतर ऍक्टिव्हिटी ज्या आहेत म्हणजे सोशल ऍक्टिव्हिटी. कोरोना आपली झाला होता त्यावेळी बाजारपेठ बंद असताना रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण फक्त बाजारपेठ आपण रोज ओपन करायची. कलेक्टरशी पत्र करून विजय शेट्टी आरंभ आमच्याशी मित्र होते आणि आपण त्यावेळी पाठपुरावा करून केलं होतं. कारण चिपळूण हे सांस्कृतिक शहर आहे. विकास म्हणलं की फक्त रस्ते, गटार, तुमच्या बागा डेव्हलप करणं हे म्हणजे विकास नव्हे. तर त्याच्या पलीकडे जाऊन शहरातली जी जनता आहे ती गुन्ह्यागोविंद नांदते का इथं कुठं असं सूर नाही लागत की 2 धर्मात तेढ निर्माण होईल असं कुठं वाद होत नाही ना. कारण आमच्या इथे जे समाज आहे तो हिंदू मुस्लिम प्रामुख्याने जो आहे, इतर सगळे समाज आहेत पण हा एकच हात घालून राहणारा समाज आहे. आम्ही लोटनसाठी जातो, फिरवत जातो, ते लोक मुस्लिम एकोपा आहे चिपळूण. मग चिपळूणची तुमची ओळख आहे ना. 2011ला शेवटची जनगणना झाली आपली. त्यानंतर 5 वर्ष जनगणना झाली नाही. तर त्यावेळेस जर आपण जनगणना रिपोर्ट बघितला तर जळगाव ही पहिली फास्ट डेव्हलपमेंट सिटी महाराष्ट्रात आणि चिपळूण दुसरी. असा नंबर आपण दुसरा आला नाही फास्ट डेव्हलपमेंट सिटीमध्ये. आणि ती डेव्हलपमेंट सिटीमध्ये आपण जर 2 नंबर असू तर त्या विकासासोबत हे जो ऐक्य आणलं पाहिजे सांस्कृतिक शहर आपलं. काशीनाथ घाणेकर किंवा वेगवेगळे नट आपल्या म्हणजे इथून ओंकार भोजने आमचा असेल, समीर चौगुले आता आहे आपल्या इथून या भूमिका घालणारी माणसं. आणि आपल्या इथं निवडणूक संपली की आता विजय शेट्टी आमचे कट्टर विरोध होत तिथले पण आम्ही एकत्र होतो की आमची काय मैत्री. आम्ही एकत्र कुठेही जायचं असेल तर दोघं एकत्र जाणार. मोहम्मद फकीर आमचा असेल किंवा असे बाळाकडे इव्हन मगाशी तुम्ही सांगितलं रमेश कर्मांबरोबर तुमचे कितीतरी आपली आणि तरी सुद्धा नंतर तो एकोपा दिसला ना. मला रमेश करून खात्री माझी की हा हे काय झाला काय म्हणतात ते माझं स्वतः वैयक्तिक तुमचे मुद्दे असायचे त्यावेळी माझ्या हिशोब मला वाटतं आमच्या वेळी जी वाजले तुमच्या तरुण पत्र होते तेव्हा मी स्वतः सतीश काटमांचा कोकण एक्सप्रेसचा जन्म तेव्हाच आहे. तो नगरपालिका विषयावर जन्म आलेला आहे. मकरम बाबत झाला. आमचा जो शिंदे होता कागवडचा आणि तुमच्या त्या बातम्या खबर करायला आम्हीच असायचो. आणि त्यावेळी बघितलं तुम्ही की टाकली पडली शांतता एवढी असायची की आज काय होणार एवढं घामागाव आम्ही व्हायचो. मला आठवले भाईने एकदम मला सरळ शेडी समोर पत्र बसले तेव्हा मला सवय आधी सवय रोजची डायरी मी लिहितो रोज. पण तुम्ही अंगावरच घेत हे तात्विक होत आपलं. हे संपलं की आमचं हे नव्हतंच.
तो वाद होता. आणि ते तेवढ्या यांनी, कारण ते स्वतः खेळाडू होते, मी खेळाडू होतो, विजय आमचा खेळाडू, मी नॅशनल प्लेअर होतो. त्यामुळे आम्ही तेच आता वातावरण सुंदर आहे. आता जरी उमेश सपकाळ नगरशी असला तरी तोही आमचे सल्ले घेतो म्हणा, किंवा त्याला आम्ही हक्काने फोन केला तर तो हक्काने आमचा ऐकतो. माझं दुसरं मत आहे की आता आपल्याकडे महत्वाचा विषय काय आहे, विजय झाल्यावर रस्त्याला खड्डे जी पडले ते समजा भरून जातील, परंतु ट्रॅफिक हा जो विषय आहे माझा वैयक्तिक. फक्त तुम्हाला थोडं थांबवतो. खड्डे हा आता विषय आता आलेला आहे, पण तुम्ही तुमची ती बॉडी जी होती त्या बॉडीमध्ये मंजूर झालेले रस्ते त्या बॉडीने पूर्ण उभे राहून घेतले. ते त्यावेळी हजारी म्हणून कल्याणची होती. रामशेठच्या नेतृत्वाखाली आम्ही विलास खरे, मी विठ्ठल मते, बुर्तेवणी, आमच्या संजय रेड्डी असते, हे सगळे आमच्या संजय रेड्डी, सुची आलामुळे. आणि आपण काय केलं, रस्त्याची गॅरंटी 6 महिने असते. तर आम्ही विशेष म्हणून कलेक्टरला भेटून 2 वर्षाची गॅरंटी आल्याने घेतली. आणि कमीत कमी 5-6 वर्षाचे रस्ते टिकले होते. पुढच्या वेळी लस दिला तेव्हा ते रस्ते टिकले होते. आणि ते आम्ही स्वतः शिट्या घेऊन उभं राहून आम्हाला ते लोकांना कौतुक वाटत होतं. ट्रॅफिक आम्ही हे करणार नाही, सगळेच पक्षी लोक आम्ही असायचो. आणि ते पुढे मग चिपळूणमध्ये एक चांगलं चित्र निर्माण झालं. माझं वैयक्तिक मत आहे की मी स्वतः व्यापाऱ्यांचा अध्यक्ष म्हणून पाठपुरावा करतोय की ट्रॅफिक आपल्या जर काही छोटा मुद्दा आहे पण दिसतो मोठा. आता आपल्या कॉम्प्लेक्स आहे चिपळूण, आणि उदाहरण माझ्या बाजूला युनायटेड क्लासिक म्हणून कॉम्प्लेक्स आहे. एखादं कॉम्प्लेक्स जेव्हा बांधलं जातं तेव्हा त्याची परवानगी घेताना त्याचं पार्किंग दाखवलं जातं. ते पार्किंग असलं तुमचं कम्प्लिशन मिळतं. नंतर हे ठेकेदार काय करतात, ते बिल्डर बांधणारे कम्प्लिशन घेतल्यानंतर त्याचं जी पार्किंग असते तो रस्ता बुजवतात. आता माझ्या बाजूला युनायटेड क्लासिक कॉम्प्लेक्स आहे, त्याला गाड्या पार्किंगला जागा कुठे. माझं पण मी जर 200 स्क्वेअर फूटचा 10 लाखाचा 20 लाखाचा गाळा घेतला असेल तर कमी कमी माझी 2 व्हीलर माझी 4 व्हीलर आतमध्ये गेली पाहिजे. मग 50% पार्किंग ती कमी होईल ना. तर मागच्या वेळी भोसले साहेबांनी मी पाठपुरावा केला, भोसले सर्वे केला होता, नोटिसा काढल्या, पुढे काम थांबलं. आताच्या बॉडीकडे उमेश असेल, कपिल असेल, आमचा सीओ साहेब असतील, मंगेश पेडणकर विषयी माहिती आहे, त्यांनी जर एक लक्ष घातलं 300 भागात ते बांधलं, इथं खूप ट्रॅफिक होतं. त्यांनी कॉम्प्लेक्सचं प्रत्येक जर हे काढल्या नोटिसा काढल्या, तर नोटिसा काढल्यानंतर त्यांचं कॉम्प्लेक्सचं आतलं पार्किंग, आता माझं स्वतःचं स्वामी कॉम्प्लेक्स आज फुल पार्किंग आहे, जसे पार्किंग आहे. त्यांच्या मालकाच्या गाड्याला प्रत्येक गाड्या पुढे गेल्या खूप ट्रॅफिक आहे मोकळं. नंतर जसं गणपती लागतात आम्ही नगर, मला आठवतोय आम्ही काय करायचो, नगरपालिकेपासून गणपती काळात पीक आवरला रस्ताच बंद करायचो, फक्त 5 मार्ग, आणि त्याला वेगळे त्यावेळी केलेले होतं. तसं त्यांनी आता करावं नगर परिषदेने. दुसरं महत्व म्हणजे आपल्याकडे पाणी स्वच्छ पाणी येतं 2 टाइम, आपण सुके होते, आमचं पाण्याचं नियोजन चांगलं आहे आपल्याकडं सफाई कर्मचारी, म्हणजे मी 2021 ला स्वतः माझ्या संस्थेकडनं सफाई कर्मचाऱ्यांचा सगळ्या अधिकाऱ्यांना सत्कार केला होता. का त्यांनी कोरोनामध्ये आणि पाणी भरल्यानंतर 2021च्या प्रमाणात खूप सुंदर काम केलं. तर माझं आजही ह्या टीमला नवीन म्हणणं आहे की कमीत कमी नगरपालिकेने सुरुवात करावी, जे आमचे सफाई कर्मचारी त्यांना स्वच्छता दूत म्हणा. त्यांनी घाणीत उतरलं, ते उतरल्याचं आपल्याकडं जर म्हणजे आता जे एकनाथ शिंदे आपल्या त्यांनी जर टीम नसती पाठवली तर 6 महिने आपल्याला डोकाय गेली असती. 3 महिन्यात आपल्या चिपळूण शहर होतं का नव्हतं, इतकं सुंदर झालं. व्यापारी आपले सुंदर आहेत, मनाने विचारत की कधी आपण कर्जासाठी हात बसून नाही, आणि घेतलं तर आपण कधी लपवत नाही किंवा कर्ज फेडणं असं पाहिजे. त्यामुळे चिपळूण 3 महिने असं की लोकांना पडलं नाही की इथं चिपळूण बुडालं म्हणून. आणि त्यावेळी आम्ही जरी नावाला ढास होतो, संपूर्ण चिपळूण सर्व जाती धर्मातले लोक आपण उपोषण केलं, आणि चिपळूणमध्ये पुन्हा ते वैभव आलं. आणि यार महत्वाचा होता आपले आमदार शेखनिक माणसं आहे, त्यांनी पाठवलं. आता या वर्षी राजापूर खेळून सगळे पाणी भरलं, फक्त चिपळूणमध्ये भरलं नाही भरलं. मग त्याला ते पाठपुरावा आहे, आपण गाळ काढतोय. आता त्यात काही वाद होतात की गाळच काढून होणार नाही, पण ते पाणी जातंय, थांबत नाही, हे खूप महत्वाचं आहे. आज सामान्य लोकांना काय असतं, टेक्निकल गोष्टी नको असत, तुम्ही काय रिपोर्ट देतो, तुम्ही काय आता आम्हाला देता, आउटपुट पाहिजे तो दिला पाहिजे. आणि त्यामुळे आता जी बॉडी जी आहे ती नुकत्या अड्डामध्ये झाली, त्यामुळे त्यांना आपण अपेक्षा लगेच चूक आहे. पण विचारतीत जातो किंवा काही जण मला असं भेटतात, विचारतात आणि खूप करू शकतात, ते निधी येऊ शकतो त्यांच्याकडे. त्यांनी माझं एक म्हणणं आहे की उमेश सप्पांनी 2 महिन्यात एका प्रभागात जनता दरबार घेऊन तिथले स्थानिक म्हणजे आमच्याकडे असतील लोक, ज्येष्ठ लोक असतील त्यांना बोलवून, किंवा त्यांनी नसलं बोलून चालेल, पण त्यांनी जनता दरबार तिथल्या नागरिकांच्या समस्या जागेवरून जोडून प्रत्येक प्रभागामध्ये 2 महिने एखाद्या प्रभागात 3 प्रभाग, समजा पेटमाप आहे, पेटमाप गोळकोट मिळून 2 प्रभाग एका ठिकाणी कुठे घेतलं, आणि तिथं तुमचे सभापती असतील, मग बांधकाम घ्यायचे, आणि तिथे तुमचे कर्मचारी सगळे जातील, आणि त्यांनी ते चिपणी लिहून घेतली, आणि तिथं त्यांनी सांगतो 1 महिन्यात विषय सोडेल, 2 महिन्यात विषय सोडेल, तर स्थानिक नगरसेवक जरी तो समजा सध्या सत्तेत नसतात तर त्याला एक बरं वाटेल की माझ्या प्रभागात हे आले लोक, आणि हे उमेश सप्पाळ सुरू करतील अशी माझी अपेक्षा आहे. मी तुमच्या सागरच्या या चॅनल मार्फत त्यांना उमेश सप्पाळ आमच्या मित्र आहेत ते आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी अशी दर 2 महिने जनता दरबार घ्यावा. मला असं वाटतं की सप्पाळ साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिरीष काटकर जी सूचना केलेली आहे किंवा जी प्रेमळ विनंती केलेली आहे ते नक्कीच ते मान्य करतील. त्यामुळे ते कसं आहे, तरुण रक्त आहे. उमेश सप्पाळचे थेट एकनाथ शिंदेचे संबंध आहे. भाजपमध्ये आज प्रशांत यादव आहे तिथं,
त्यांच्या आणि एक बरं आहे जसं भाईंच्या काळात भाईंची नगरसेवक त्यांच्या अंडर असायची सगळे शब्दाला तसं आत्ताच्या काळात दिसतंय मला की 2 शिंदेगड आणि प्रशांत इंदुगड असे तरी ते नेत्यांना मानतात मध्यंतरी तसं नव्हतं 5-10 वर्ष किंवा कोण मान ठिकाणी पण आता एक चांगलं चित्र आहे त्यामुळे ह्या नेत्यांनी लक्ष घेतलं मनावर घेतलं तर शहराला पूर्ण कायापाट होऊ शकतो आपलं शहर खऱ्या अर्थानं सुसंस्कृत आहे शहरामध्ये कधी जातीपाती दंगल आतापर्यंत झालेला आम्ही कधी ऐकले नाही व्यापारी आपल्या हातात घालून काम करतात आणि त्यामुळे नगर परिषदेने छोट्या छोट्या गोष्टी सुरू केल्या मग महिलांसाठी शौचालय सुरू केलं कारण आपल्या ग्रामीणमधनं खूप महिला येतात समजा चिंच नाका असेल जुना स्टँड असेल गांजर बसेल इथे जागा शोधून जागा मिळण्याची काही लोकांना प्रयत्न करून जर महिलांसाठी त्यांनी शौचालय केलं सुरू तर खूप प्रकारे आपल्या चिपळूणचं नाव आणखी पुढे जाईल आणि घरपट्टी आणि पाणीपट्टी माझी विनंती आहे ना प्रशासनाला की दर वर्षाला आपण काय झाली आमची मानसिकता की मार्च आम्ही भरणार पण ती वर्ष झाली की भरतो आम्ही म्हणजे 2026 आम्ही ज्यावेळी भरतो ते 25 आम्ही वापरलं असं पाणी वर्षभर आणि तिथं आम्ही भरताना नाटक करतो मग ती पाणी भरत नाही ते जर त्यांनी वर्षात 3 किंवा 2 असे स्लॉट केले दर 6 महिन्यांनी पाणी पडतं भरायला सुद्धा बरं वाटते 3 महिने जर केली 6 महिने केली तर लोकांचं भरायला बरं पडेल आणि लोकांना एक सवय लावली पाहिजे आणि सर्वात महत्व म्हणजे माझ्या सगळं मी म्हणेन की आता आमचं विजयजीचा कॉम्प्लेक्स आहे बाजूला माझं कॉम्प्लेक्स आहे आम्ही कचरा रस्त्यावरच टाकतो घंटागाडी सुरू केली आहे तर तुम्ही नोटीस काढा दंड लावायचा अधिकार आहे नगरपालिकेला तुम्ही तिथल्या चेअरमनला पत्र द्या त्यांच्या मिटिंगा द्या आणि जर कचरा इथे रस्त्यावर दिसला तर आम्ही तुमच्या कचरा उचलला नाही दुर्गंध झाले आम्ही जबाबदार नाही अशा प्रकारचं वातावरण जोपर्यंत नाक आपल्याशिवाय तोंड नाही अशी सवय लावल्याशिवाय जसं मध्यंतरी आपण म्हणजे बघितलं होतं मुंबईचं ठोकलेले पुढे वाटेत काय केलं तर दंड आता जसं तुकाराम मुंडेने अतिशय सुंदर एका त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या आढळ ह्याच्यात आता माझं प्रेमचं दुकान आहे रोज माझ्याकडे लोक लायसन्सच्या प्रेम घेऊन रोज त्यांनी शिस्त लावली की नवीन काय केलं आहे ते जुनं उकळून त्याचं शैक्षणिक केलं होतं निवडणुकीला तेच त्यांनी सुरू केलंय पण लोकांच्या मध्ये शिस्त आहे आणि शिस्त आल्यावरती लोक सुधारतात तसं नगरपालिकेने जे अपार्टमेंट आहे तुम्ही काय करता रात्रीचं सगळी घाण असेल ती बाहेर टाकायची तो सफाई कामगार माणूस आहे ना त्यासाठी तुम्ही जर त्यांना बकेटमध्ये द्यायची बकेट नाही त्याचं मिटिंग आलंय 4 कॉम्प्लेक्स 5 कॉम्प्लेक्स चेअरमनच्या बोलून घ्या की याची जबाबदारी तुम्हाला दंड लावत आहे मग तो चेअरमन मिटिंग आहे त्यांच्या कॉम्प्लेक्सची म्हणजे स्वच्छता सभापतीची शुभम पिसे आहेत त्यांच्या पुढे जाऊन त्याच्या पुढे की आपल्या इथे भाऊ पाटरेंची जी निसर्ग मित्र संस्था आहे त्यांनी छोट्या प्रमाणाचे खत तयार करण्याचे प्रोजेक्ट चांगल्या पद्धतीने केलेले आहे आता माझ्या मते इथे प्रांत ऑफिसच्या शेजारी विजय विहार संकुल वगैरे हे तिथला कचरा सोसायटी मधला तिथेच खत तयार करून तिथेच आजूबाजूच्या झाडामाडांना वगैरे अशा पद्धती आता कचरा प्रोजेक्ट करणाऱ्यांना घरपट्टीत 5% सूट वगैरे अशा पद्धतीच्या स्कीम तयार केल्या तर कचऱ्याचा हा फार मोठ्या प्रमाणावर प्रश्न कमी प्रमाणात होईल तयार कारण आता नाही म्हटलं तरी चिपळूणात 750-800च्या घरात अपार्टमेंट आहे आणि प्रत्येक अपार्टमेंट मध्ये आणि त्याला काही फार मोठा खर्च नाही अपार्टमेंट मध्ये साधारण 30-40 हजार रुपयात छोट्या प्रमाणावरचा तो प्लांट तयार करता येतो आणि याचं खऱ्या अर्थात इम्प्लिमेंटेशन करून घेतलं पाहिजे शेवटी कसं आहे या सगळ्या गोष्टी विकास म्हणताना आणि स्वच्छता म्हणताना त्याच्यात नागरिकाचा सहभाग महत्वाचा हा तेवढाच महत्वाचा आहे कारण ते नगरसेवक निवडून आले हे शेवटी तुमच्या आमच्यापैकीच आहेत ना ते काय असं कोण वरून आपापल्या आभाळातनं पडलेलं नाही मगाशी शिरीषभाई तुम्ही एक मुद्दा मांडला नळपट्टीचा तर एक माहिती अशी देतो की 5 ते 6 कोटी रुपये दर वर्षाला पाणी योजनेवर खर्च होतो पण उत्पन्न किंवा वसुली फक्त 1 ते 1.25 कोटी होते आणि 4-1 कोटी रुपये खर्च हा लाईट बिलवर खर्च होतो नगरपालिका आता नळपाणी योजनेवर तोट्यात चालली त्याचं साधारणपणे 2.25 कोटी रुपये वर्षाला पाणी खात्याचं लाईट बिल आहे त्यातला विषय असा आहे नागरिक म्हणताना कसं म्हणणार समोर नदीचं पाणी वाहतंय आणि नगरपालिकेला आम्हाला ते पुरवता येत नाही पण ते पुरवठा करणारी जी यंत्रणा आहे त्याच्यावर जो येणारा खर्च आहे तो तर नक्की बेअर केला झाला पाहिजे आता तुमचा फिल्टरेशन प्लांट असेल तुमची पंपिंग स्टेशन असतील आणि तुमची वितरण व्यवस्था असेल मग पाईपलाईन पासून पाईप गळती पासून त्याच्यासाठीचा मजूर हा आता तेवढा खर्च कमी राहिलेला नाही पण कसं होतं जो कोणी सत्तेत असेल तो पाणी योजनेवरती मग पाणीपट्टी 4 रुपये वाढवायला गेला की समोरची सगळ्यांची गरज पाणी योजना ही सेवा आहे
सेवा आहे. आणि तो गैरसमज दूर करून घ्या की तो उत्पन्न काय? साधन उत्पन्न साधन साधन नव्हे. उत्पन्न साधन म्हणजे आले काय तुमच्या कल्पकतेनुसार तुम्ही स्थानिक आमदार असतील खासदार असतील मंत्री त्यांच्यामार्फत तुम्ही वेगवेगळ्या मार्गाने निधी मागवू शकता. तुमच्या लोकसंख्येप्रमाणे तुम्हाला पैसे येतात, जी तुमची चिपळूणची लोकसंख्या आहे त्या हिशोबाने तुम्हाला पैसे येतात, वेगवेगळे ग्रँट्स येतात. त्यामुळे ही सेवा देखील तुम्ही ही तुम्ही उत्पन्न साधन झालेलं नाही. घरपट्टी तुमची येते तुम्हाला जकात बंद झाली तर शासनाने जकातीवरून दरवर्षी 10% वाढ येते, ते पैसे येतात शासनानं. त्यामुळे नळपट्टी तोट्यात ही जाणार म्हणण्यापेक्षा नळपट्टी तोट्यात जाऊन पण आहे त्यात कसं भाव जाईल त्यात काही मार्ग असतात सोडवण्यासाठी. आता होते कसं एखादी अपार्टमेंट म्हणजे नगरपालिका चुकी काय होती माझ्या दृष्टीनं, समजा एकच इमारत आहे आपली नगरपालिका मुंबईसारखी मोठी नाही आहे, मग बांधकाम क्षेत्र बांधकाम खतानी पाणी खतं ह्यांचं नियम हे पाहिजे समान. ज्यावेळी एखादं कमर्शियल ठेकेदार बिल्डिंग पर्यंत त्याला हे असतं की 12 महिन्यात 15 दिवस 1.5 वर्षात तुम्ही पूर्ण करणार, पण त्याच्या नळपट्टी असते ती कमर्शियल असते. आणि ज्यावेळी नळपट्टीचं तुमच्या कमर्शियल रेसिपीमध्ये करायचं तेव्हा त्यांचा एकमेकांशी संबंध पाहिजे बांधकाम खातं आणि नळपट्टी खातं किंवा यांचं हे झालेलं आहे त्यांचं हे करा. होतं कसं काय काय ठिकाणी म्हणजे माझा अनुभव आमच्या काळात ठीक आहे की अनेकांच्या पाणीपट्टेच नाही नळ असेच वापरले गेले बऱ्याच ठिकाणी फुकटच नळ जोडण्या अशा बेकायदेशीरच आहेत अजून. आता मी त्याच्यावर आरोग्य करणार बसलेलं नाही. पण काय होतं नाही मी आणखी पुढे सांगतो की त्या सुनील साळवीच्या नावाची होती ती 3 वर्ष तशी सुनील साळवी पर्यंत फक्त शिरीष काटकर ती बदलून दिली दाखवताना आपल्याला नवीन टाकली पण ती जुनीच फक्त सुनील साळवी दोष होतो ना शेवटी. होतो. त्यात कुठेतरी लक्ष घातलं पाणी खात्याच्या बाबतीत किंवा काय अभ्यास करण्याची गोष्ट ही ते खूप काही करताय. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी बरंचसं कमी केलेलं आहे. हे चांगली गोष्ट आहे. मध्ये जे पंचवार्षिक सर्वेक्षण झालं घरपट्टी पाणीपट्टी वगैरे त्यांच्यात त्या बऱ्याचशा गोष्टी निघाल्या. त्याच्यावेळी प्रशासकीय कारभारच होता पण तरी त्याच्यात बऱ्यापैकी गोष्टी बाहेर पडलेल्या आहेत. मगाशी चितळेंनी काही गोष्टी सांगितल्या काही कामांचं विजन मांडलं तसं तुम्ही काही सूचना केल्या पण तुमचं विजन काय आहे? नाही विजन म्हणायचं तर कसं तुमच्या काय अपेक्षा या सूचना तुम्ही केल्या? नाही कसं असतं ज्यावेळी निवडून जातो नगरसेवक तो उभा राहतो निवडणुकीच्या त्या डोक्यात काहीतरी विजन असतं. बरोबर आहे. मी किंवा विजन सांगून त्यांना हे करण्यापेक्षा त्यांच्या डोक्यात काय विजन आहे आणि त्यांना वाटलं सूचना नाही किंवा जुनी लोक आहेत त्यांचंच विजन त्यांनी मांडव आमचं ऐकूच नाही पण त्यात फक्त बदल कसा करता येईल. समजा आपण 10 शेडी घ्यायची मग आता विजय आम्ही आधी 10 शेडी घेऊ का आधी 2 शेडी घेऊन 4 पेंटी घेऊ याला म्हणतो विजन. बरोबर. विजन हे असं असतं तर त्यांचं जे विजन आहे ना ते त्याला मानून येतं त्यांच्या प्रभागाचं झालं ना. नाही असू दे पण सभापती सगळ्याची याचा असतो ना आता 4 महिन्यात सभापती बदलतील ना तसं नगराध्यक्षांनी काय करावं जे लोक राजकारण नसतात पण यांच्याकडे कल्पकता असते पण पॉझिटिव्ह विचारले पाहिजे. मी म्हणजे यांना अडवून असा विचार बिलकुल घेऊ नये असे अनेक लोक असतात पण त्यांना स्वतः पुढे यायचं नसतं. त्यांचा नगराध्यक्षांनी शोध घ्यावा त्याला आम्हाला धरून नाही तर ते म्हणतील आम्ही त्यांना बोलवून असे लोक असतो. एखादा रिटायर इंजिनियर असतो एखादा रिटायर वकील तुम्हाला सल्ला देऊ शकतो एखादा रिटायर तुम्हाला बांधकाम खात्यातला पाणी खात्यातला असतो आणि त्यांच्या मिटिंग त्यांचं विजन आणि आमचं हे विजन आहे तुमचंच विजन पण तुम्ही त्यांच्यात बदल कसा करताय काय कधी करताय कारण मार्गदर्शन घ्यावं. आम्ही स्वतःहून सांगायचं मग त्या नवीन ती जी आली टीम त्यांना कुठेतरी थोडस धक्का बसू येतो ते त्याच्यात असं होते असं आणि या काय 50च्या आधी सगळे करून आता आपण जवळजवळ बाजूला झालेली माणसं बाजूला चिपळूण शहर आपलं प्रेम आहे. शिरीष काटकर म्हणून मी ज्यावेळी चिपळूण काही घडलं आम्ही पुढे असतो प्रत्येक कधी आम्ही कुठल्या क्षेत्रात होते पण प्रत्यक्षात आम्ही जातोच लोक आम्हाला म्हणजे अजून अपेक्षित धरतातच का विजय शेट्टी सुद्धा 10 वर्षे नगरसेवक होतात नसला तरी नगरपालिका आमचं एक देणं त्याला आपण जबाबदार नागरिक आहोत. आपण कुठल्या पक्षाच्या पलीकडे शहरात पक्षाचा असेल त्याच्यावेळी पक्षाची भूमिका आपण मांडतो परंतु शहराचा विकास शहराचं विजन शहराबद्दल बांधिलकी शहराची आपुलकी ह्या ज्या गोष्टी आहेत त्यात आम्ही जर भाग नाही घेतला तर मग उपयोग काय आमच्या नागरिकांचा चिपळूण शहराचा. त्यामुळे ही तरुण मुलं काम सुंदर करतील अशी माझी अपेक्षा आहेच. त्यात काही दोघं सिनियर आहेत 2 वेळा निवडून आलेले आहेत. नगरसेना माझी माहिती की नगरच्या रिक्षेपासून वरपर्यंत घ्यायचं त्या काळामध्ये झाली म्हणून नगरसेना पर्सनली तो माणूस खूप चांगलं काम करतो पण ते पर्सनली न करता नगरपालिका माध्यमातून एक कंटिन्यू काम कसं करते आपल्याला आणि शहराचा विकास कारण 5 वर्षानंतर मी ज्यावेळी मीच राहीन असा अमरतो पटाकून घेऊन आलेला असतो उद्या वाटलं तर पुढं ते पुढच्या पदापर्यंत जाऊ शकतं परंतु माझ्या कारकिर्दीत मी केलं असं ठोस काम करताना मग त्या क्षेत्रातील मला लोक पाहिजे. मग व्यापारी एखादी मिटिंग घेणं एखाद्या डॉक्टरांना बोलून चिपळूणमध्ये अशी रोगराई पसरू नये म्हणून आपण बाजूला आले आमच्या सीबीआय पण आले पण ती रोगराई मग असे नगरपालिका संबंधित 10 डॉक्टरची यादी करून ठेवणं
की असं घडलं की लगे आम्ही तुमच्याशी संपर्क साधू किंवा हे जर नगरपालिका नवीन नगरसेवक त्यांच्या टीमने कर्मचाऱ्यांनी घेऊन कर्मचारी हातात त्यांना विश्वास दिला पाहिजे की तुम्ही जरी कर्मचारी असेल तर तुम्ही जर शहराचे नागरिक आहात. आणि सर्वात महत्त्वाचा माझा एक मुद्दा सांगायला राहिला की आमचे छोटे छोटे व्यापारी आहेत, आज सुशिक्षित बेकार आहे. चिपळूणमध्ये आपले जर चोऱ्या करणं वगैरे एका दुसरा असे कुठे टाका, पण तर ह्यांना तुम्ही मदत करा, त्यांचा एक हॉकर झोन करा. आता आपण येताना मी इथं सागराचं बघितलं, कमीत कमी 5 ते 6 गाड्या पश्चिम महाराष्ट्र झालेले, कोण फळं घेऊन बसले, कोण काय वस्तू, उद्या रोगराई झाली, उद्या त्या एखाद्या फळातनं काय आलं याला जबाबदार कोणते तिथेच तक्रार करून जाणार. मध्यंतरी सुरुवातीला गाड्यावर केलं होतं. तर स्थानिक आमचे जे हे आहे छोटे छोटे सुशिक्षित बेकार त्यांना एक हॉकर झोन करणं, त्यांना सुद्धा आपण आपल्याबरोबर आणलं पाहिजे. आम्ही काय करतो, माझाच माल मी विकायला देणार आणि त्यांच्यावर कारवाई करून आम्हीच बोंब मारणार. म्हणजे माझा धंदा सो करणार, मग माझ्याने 20 किलो सफरचंद म्हणून विकायला जातो, पण कुठं बसलास की मी लगेच तक्रार करणार. हे योग्य नाही. ते उद्या मुलं आज नोकऱ्या नाहीत सरकारी, ते कर्ज काढून कुठे आईचं मंगळसूत्र घाण ठेवून बहिणीची वस्तू घाण ठेवून व्यापार करतात. तर त्यांना सुद्धा आपण सहकार्य केलं पाहिजे. त्यामुळे बाहेरची जी लोक आहेत, तुम्ही बाहेरची मार्केट पीठ बघा ना तुमचं काय असेल तिकडं, आमच्या शहरात येऊन कशाला तुम्ही करता. तर आमचे स्थानिक रोज हे आहेत, तर त्यांच्यासाठी एखादी मिटिंग घेऊन नगरसेनी ते मार्केटिंग समजा मार्केटिंग चिवटून झोन केला, तिथे कुठल्या लोकांनी आलेल्या सुरुवातीला प्रारंभी तीच केलं होतं. खरं चिंचनाक्यापासून गांधी चौकापर्यंत हॉकर झोनच नाही, फेरीवाला क्षेत्रच नाही. हे सगळे फेरीवाले त्या रस्त्यावरचे भाजी मंडी बंद असते, इलिगल आहेत, अगदी स्पष्ट. त्यांनी हातगाडीवरून फिरून धंदा करायचा आहे. पण आता अवस्था अशी त्या गांधी चौकाची इथे वतनदारी झाल्यानंतर झाले, एकेकाच्या 3-3, 4-4 हातगाडी. पूर्वी आहे ना एक ठराव होता, म्हणजे आमच्या आधीच्या बॉडीचा सकाळी 9 ते 6 हातगाडी घेऊन तुम्ही 9ला बाहेर पडायचं आणि त्याने एरिया दिला होता बाजारपेठ सोडून, गोकुळ जा, पागेवर जा, खेंडी जा, तशीच आहे, तसं सुरू केलं परत चालू तर खूप चांगलं होईल. ह्या विषयाचा उपयोग केला आणि कुठेतरी बसण्याच्या हॉकर झोन करता आला समजा काय, किंवा जसं खेडी बाजारपेठ सुरू केली, एक दिवस तुम्हाला काय ह्यांच्यासाठी बाजारपेठ करता येईल सुरू छोट्या. माझं वैदिकमध्ये मी काही लोकांकडे नाही, पण स्थानिक आमची लोक आहेत ती कुठेतरी कर्ज काढून कुठेतरी हे करून व्यवसाय करतात. तर त्यांच्या पाठीवर मारा, पोटावर मारू नका, त्यांना समज दिली पाहिजे आपण. आम्ही मात्र कसं आहे, आम्ही मात्र हायफाय वागतो, आम्हाला काही कधी होते, पण काय म्हणतो त्यांना उचलायचं. पण शिरीष काटकाचा बोर्ड रस्त्यावर आलाय तर त्याला आम्ही सांभाळायचं, असं नव्हतं. सगळ्या नियमानं आपण केलं पाहिजे. व्यापाऱ्यांच्याकडनं ज्या अपेक्षा असतील त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे तुमचे जरा बाहेर आले, म्हणजे जी आपली हे बांधतो आपण शेड, ते शेडचं पाणी काढलीच पडलं पाहिजे. शेड काय काय बाहेर झाले रस्त्यावर, ते शेड तुम्ही तोडलाच पाहिजे. मागे राखून अधिकारी त्यांनी सपाटट केलं, पण त्याच्यावरती आधी मिटिंग घेऊन एखादा रस्ता ते संबंध जोपासले जातात आपल्या चिपळूणमध्ये. एखादा कोण ओळखीचं असेल त्याला सूट दिली जाते, बाकीच्या अशी अनेक उदाहरणं आहेत की जी आपण सांगू शकतो. की रस्त्यापासून तुम्ही किती अंतरावरती एखादा दुकान गाळा बांधावा किंवा एखादी बिल्डिंग बांधावी, याला काही कायदे कानून नाही. ते कशासाठी की तुमच्या दुकानात येणाऱ्या कस्टमरची गाडी त्या रस्त्याच्या बाजूला जाऊन उभी राहिली पाहिजे. आता विषय असा आहे की तुम्ही ते कट्टे करणार, मी ते अगदी रस्त्याला चिकटवायला लागणार, तर साधी 2 व्हीलर पण तुमच्या आवारात जाऊन उभी राहत नाही. आणि दुसरं महत्व काय माहिती, म्हणजे नगरपालिका आहे की नाही का मला माहित नाही, पण कसं होतं एखादा बिल्डर ज्यावेळी अपार्टमेंट बांधायला घेतो, तो सामान्य अगदी आपल्या आयुष्याची पुंजी असेल तो त्यात गुंतवतो संपूर्ण, आणि ते जर अनलिगल निघालं त्याचं आयुष्याचं स्वप्न बिघडलं. तर त्यासाठी तुम्हाला काय गाईडलाईन देता येईल, ते बिल्डरवर वचक कसं राहील. मी बिल्डरच्या विरोधी मी नाहीये, परंतु तो स्थानिक माणूस 5-25 लाख आपल्या बायकोचं जागेने घाण टाकतो, कर्ज काढतो, आयुष्याचं रिटायरमेंटची सगळी पुंजी त्यात गुंतवतो, आणि ते अनलिगल अजून चिपत तसं झालेलं नाही कुठे, पण उद्या होऊ शकतं. ठाणे मुंबई ते होतंय, तर ते जर उद्या तो आयुष्यातून उठला, जसं आपल्या इथल्या चिंतनेला एक वाद चालू आहे, ती बिल्डिंग उभी राहीपर्यंत आम्ही झोपून राहिलो. कोळकोट रोड मधले काही भाग हे बुजवले जातात आणि तिथे बांधकाम सुरू आहे. सांगतोय माझं म्हणणं असं आहे, तुम्ही 2 माणसं की जी रेडलाईन ब्लू लाईन झाली आणि कन्स्ट्रक्शन थांबवली मध्ये, मी स्वतः चीफ ऑफिसर त्यावेळी भोसले साहेब होते, त्यांना जाऊन भेटलो. म्हटलं की याच्यावरती तुम्ही काहीतरी तोडगा काढा. काय 13 फुटाच्या वरती, तर 13 फुटाच्या वरती त्याला बांधकाम परमिशन देणार असाल, पण तुम्ही पूर्ण सरसकट बांधकाम परमिशन बंद ठेवल्यामुळे इलिगल बांधकाम मोठ्या प्रमाणावर या शहरात होईल. कारण शेवटी ज्याला गरज आहे तो बांधायचा काही थांबणार नाही, बरोबर आहे. त्याच्या आयुष्याची जागा आहे. आणि आज दुसरी गोष्ट अशी, जर खरोखर त्या रेडलाईन ब्लू लाईनचे निकष वापरायचे झाले तर चिपळूण शहरातला एकतरी रस्ता आम्ही डांबरीकरण करू शकतो काय? तुम्हाला ते 13 फूट उंच वरती बांधायला लागतील.
वस्तुस्थिती ही आहे. तर ती समजूनच घेतली गेली नाही तर त्याच्यावरती खऱ्या अर्थात नगराध्यक्षांनी पुढाकार घेऊन, कारण नगर विकास मंत्री हे स्वतः शिंदे साहेब आहेत, त्यांचे जे संबंध त्यांचे चांगले आहेत, त्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांबरोबर बसून हा विषय चिपळूण शहराचा सोडवून घ्यावा लागेल, अन्यथा चिपळूण शहर बकाल होईल भविष्यात. या विषयामध्ये तुम्ही पण शिरीषेट अभ्यास केलेला आहे, काय सांगाल तुम्ही? ना आता शहरामध्ये जर या मंत्र्याप्रमाणे भविष्यामध्ये आपल्याला वेध घ्यायचा असेल तर त्यासाठी उठावायला महत्वाचं आहे. जसं आपण पूर वाढल्यानंतर सगळे संपूर्ण समाज एकत्र येऊन आपण काही निधी आणला किंवा काही यंत्रणा कामाला लावली, तसं या बाबतीत विजय वंतवरांनी नगराध्यक्षांनी स्वतः पुढे घेऊन आमदार आहेत आपले स्थानिक आणि इथे जिल्ह्यातील सगळेच यांना मी ह्या विषयी तर आवडला. कारण उपमुख्यमंत्री साहेब स्वतः त्यांनी सांगितलं सर्वे करू, पण नंतर काय मिळवण्याचा विषय आहे. आता तुम्ही नीट बघितला तर चिपळूण, खेड, महाड, राजापूर सगळीकडे कोकणचे नंतर काही विकास शहर ते शहराच्या बाहेरच बसलंय राजापूरमध्ये. नाही, हे कसं आहे, नदी पात्रातच ती वाखारी होते ना, त्या वाखारींचीच पुढे दुकानं झाली, त्यामुळे तिथे सगळी दुकानंही नदी पात्रातच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता आम्ही जसं हे म्हणतो की गाळ काढला वगैरे त्याचे आपल्याला परिणाम दिसतात, परंतु त्याच्याच बरोबर गाळ काढताना आपण रुंदीकरण नद्यांचं मोठ्या प्रमाणावर केलं, खोलीकरण कुठे गेलंय? खोलीकरण होण्याची गरज आहे. म्हणजे शिरीषेटना आठवत असेल की हे का छोटे छोटे मचवे बाजारपुराशी उभे राहत होते, बरोबर आहे ना? ती खोली जोपर्यंत आपण मेंटेन करत नाही तोपर्यंत पुराचा प्रश्न सुटणार नाही. त्याच्याच बरोबर दुसरी गोष्ट की शेवटी डोंगर सगळे झालेत बुडके, सगळी जंगलतोड रोज चालू आहे. म्हणजे माझ्या हिशोबाने रोज रात्री चिंचनाक्यातनंच आमच्या कमीत कमी 10 ट्रक लाकूड जातं. ही वस्तुस्थिती आहे. हे जे डोंगर बुडके झाले यांच्या लागवडीचं काय? वन खातं करतं काय? वन खातं हे फक्त आणि फक्त झाडं तोडायच्या परवानगीचे पास काढण्याच खातं तयार झाल्यासारखं झालंय. म्हणजे म्हटलं तर फार मोठा विषय आहे, पण जर डोंगरात झाडच राहिलं तर खालती माती दरवर्षी येणारच आहे. तुमचा मुद्दा बरोबर आहे. मी पुन्हा शहराकडे येतो. तुम्हा दोघांनाही माझा प्रश्न आहे की नगरपालिकेने काही स्कीम राबवल्या, काही प्रकल्प राबवले, पण ते सगळे फेल गेले. पहिला म्हणजे तुम्ही हे ट्रॅफिकसाठी सिग्नल यंत्रणा केली, ती फेल गेली. नंतर गोलकोटमध्ये विहीर बांधली, ती फेल गेली. भाजी मंडळी ते बांधकाम तसंच आहे. मच्छी मटन मार्केट ते तसंच पडलेलं आहे. त्यानंतर इंदिरा गांधी केंद्र अनेक वर्षानंतर आता कुठे तिथे लोकांची सोय झाली. काय या अपयशामागचं नेमकं कारण काय? प्रत्येक निवडणुकीला नगर परिषद मध्ये हा विषय असतो. प्रत्येक निवडणुकीला सांस्कृतिक केंद्र, भाजी मंडई, मटन मार्केट, मच्छी मार्केट आणि ह्याच्यावर निवडणूक लढवल्या जातात. हा इतिहास झाला. ती गोळकोटला विहीर पाण्यात पडली होती, तिकडे तिथे अजून असेल होतं. मी नगर आम्ही तेवढी खूप मोठा विषय आणलेला होता. आता ह्यातून आपण नवीन चुका करायच्या, जुन्या चुका सुधारण्याची काय पाऊल उचलायचं हे बघितलं पाहिजे. मग भाजी मंडी का बंद पडली ह्याच्यावर अभ्यास झाला पाहिजे. मग ती त्यावेळी काही व्यापाऱ्यांच्या तिथल्या स्थानिकांच्या म्हणण्यानुसार झाली नाही का? ज्यांच्याकडे आपण बांधतो त्यांना कुठे आपण विश्वास घेतला नाही का? त्यावेळी कुणाचा तरी इगो करून डिझाईन बदलून चित्र बदललं का? असं काही झालंय का? याचा शोध घेतला पाहिजे. आणि ते एक एक असे मुद्दे जर सोडवले तर कदाचित मला वाटतंय की ह्या बंद पडलेल्या सांस्कृतिकाचा उदय सामंतनी आपल्या लक्ष घातलं, शब्द दिल्याप्रमाणे सुरू झालं, सगळं झालं. परंतु ह्या ज्या लोकांच्या गरजा आहेत, मच्छी मार्केट, मटन मार्केट आणि आता चिपळूण वाढत चाललंय, मग त्याच्या एरियात आपले आरक्षण आहेत ना, मार्केट एकाची भाजी मंडीचं आरक्षण आहे, मग ते तुम्ही आरक्षण डेव्हलप करा. आणि दहावेळा आम्ही दोघेही बोलतोय की तुमचं शासन आहे, तुम्ही निधी असा आला की त्यांना जो वाटलं पाहिजे आणि यांना विकासासाठी निधी कटल्या पाहिजे. रस्त्याला नको आहे, आम्हाला गटारी नको आहे, तर आम्हाला डेव्हलपमेंट काय करायचे याच्यामुळे सामान्य जनतेला विकास काय असतो तो दिसला पाहिजे. आणि उद्या बाहेर नाही का म्हटलं मला चिपळूणमध्ये जायचं, चिपळूणमध्ये काय दाखवणार आम्ही? तर सुंदर सुबक भाजी मंडी बांधलेली आहे, सुंदर व्यायामशाळा आहे आमच्याकडं, एखादी बाग आहे जिथे संध्याकाळी चोरकी जाऊन बसले, नाना पार्क आहे. हे तुमच्या चिपळूणचं वैभव असेल, तुमच्या प्रत्येक शहरी ओळख असेल. दुसरी सुंदर रस्ते, गटारं बांधली आणि पाणी 2 टाइम म्हणजे. आणि सर्वात महत्त्वाचे सांस्कृतिक ठेवा जपायला लागतो. तुमच्या धर्मात कुठेही वाद होता कारण झाला तर ते मिटवण्यासाठी राजकारणी लोकांना पुढे आलं पाहिजे. आम्ही जर वेगळी भूमिका घ्यायला गेलो तर ते चित्र बरोबर राहत नाही, ते पुढच्या पिढीला बॅक करत. आणि आता जमाना इतका आहे की मोबाईलवर तुम्हाला आता चिपळूणमध्ये माहित नाही का आणि काय माहितीये कुठं गांजा खाल्ला जातो, सगळ्यांना माहिती असते. त्याच्यावर पोलिसांचं सहकार्य घेऊन, पोलिसांना सोबत घेऊन, जसं सागरने आता आम्हाला बोललं तर सागरने पोलीस, नगर परिषद आणि पत्रकार सगळे
आणि हे चिपळूणमध्ये दिसणारं वास्तव हे पत्रांनी दिसत दिसणार म्हणून, तर त्यामध्ये काय आम्हाला करता आलं, सगळं नाही उघडता येणार आपला तो आपलं क्षेत्र नाही, तरी सुद्धा आम्ही चिपळूण आले म्हणून आम्हाला कधी वाटतं की कुठल्या संस्थेत मी नाव ठेवणार नाही. पण अनेक संस्था अशा की तुम्ही 11वी ऍडमिशन घ्या, 15वी सर्टिफिकेट घेऊन जाऊ, आम्हाला एवढी डोनेशन घ्या, येऊच नका, तुमच्या हजेरी आम्ही लावतो. हा फार गंभीर प्रश्न आहे. मग कमी म्हणजे आज पिढी अख्खी पिढी नाकडी होती ना, बोलू नये. काय ते शिक्षक शिकवणार. आज डीबीचे सारखं आमच्या इथे चांगलं आहे, पण तिथं मला आठवते 5-6 वर्षापूर्वी विजासोबत तिथं काम करतो बाबू आंबे, लोक ऍडमिशन लाईन लागायचे, आता मुलंच मिळत नाही. मिळत नाही. खरी गोष्ट. ह्याच्यावर कोणी लक्ष केंद्रित केलं पाहिजे की अशा संस्था कशा करता आहेत आपल्या की तुम्ही ऍडमिशन घ्या, एवढं डोनेशन द्या. आता एक काहीतरी शासनाने केलं की सीसीटीव्ही लावणं, त्यांची हजेरी बघणं, थोडा बदल होतोय, पण ते चिपळूण करायचं उपयोग केला. आम्हीच माझ्या मुलाला टाकायचं एका संस्थेत 11वी ऍडमिशन, तुम्हाला काही 2 लाख 5 लाख घ्या, 15वी मला सर्टिफिकेट घ्या. काय ती मुलं घडणार पुढची, म्हणजे शिक्षण काय त्यांना मिळणार, पुढची पिढी काय घडणारच नाही. काढूनच घडवायची का आम्हाला IPS IAS ऑफिसर घडवायचेच नाही का, त्यासाठी आम्हाला केंद्र सुरू करायचं नाही का, फक्त बिहार आणि युपी मधून आम्ही IAS ऑफिसर आणायचे. आमच्या महाराष्ट्रात घडणार कसं, चिपळूण जर आम्ही म्हणतो की सांस्कृतिक क्षेत्र आहे, सगळ्या विषयात पुढे आहे, मग ह्या विषयात तो आम्ही उठवणे केला पाहिजे. पण यासाठी समजा उद्या नगराध्यक्षांना असं वाटलं की शहराच्यासाठी एक चांगलं एक फील्ड तयार करावं, त्यांनी करावं. ते त्यांना योग्य त्यांनी लोक घ्यायचे, वेगवेगळ्या क्षेत्रातली घ्यायला, वेगवेगळ्या क्षेत्रातला अभ्यास कधी 4 महिन्यात 6 महिने व्हावा. कारण चिपळूणमध्ये सगळ्या क्षेत्रात जर आम्ही एक नंबर काढला तर क्षेत्रांना पुढे जाईल. निवड रस्ते केले, नगरपालिकेत हे केलं, नगरपालिका अखत्यारीत विषय नसतात ते नगरपालिका लक्ष घातलं, नगरसेवकांचा एक मान असतो, तो नगरसेवकांचं एक इम्प्रेशन असतं. त्यांनी जर त्यांच्या वेगवेगळ्या पोलीस खात्यात बांधकामामध्ये हे टाकलं आपल्या मदर मार्फत, कार्यकर्त्यामार्फत, तर ते चिपळूणमध्ये त्याचं वजन होऊ शकतं. आणि हे असे सगळे विषय आपण जर घेतले तर त्याला वेळ लागेल. मला असं वाटतं की शिरीष शेट्टी खूप सुंदर विषय मांडलेले आहेत. सत्ताधारी पक्षाचे तुम्ही आहात, तुम्ही काय सांगाल, हे विषय पुढे नेण्यासाठी प्रयत्न करणार का? कसं आहे, आता शैक्षणिक आता ते म्हणाले अजून त्यांनी काही चांगल्या सूचना मांडल्या ना, प्रत्यक्षाला पण त्यांनी काही सूचना वस्तुस्थिती खरी आहे, परंतु त्याच्याबरोबर त्यांनीच नंतर सांगितलं की आता शैक्षणिक क्षेत्रात ज्या सुधारणा होत आहेत हे हळूहळू होईल. हे कसं झालंय, मधल्या पिरियडमध्ये 12वी पर्यंतची ज्युनियर कॉलेजला परवानगी तालुक्यात भरमसाठ झाल्या. प्रत्येक ज्या शाळेत 10वी आहे त्यांनी आता 12वी पर्यंत शिक्षण केलं. त्यामुळे 11वीला जो मुलांच्या ऍडमिशनचा लोंढा डीबीजे कॉलेजकडे असेल, तो आता 10वी झालेला ज्या शाळेत तो झालाय तो 11वीला त्याच शाळेच्या कॉलेजला मान्य आहे मला. त्याच्यानंतर छोटे छोटे जे विषय आहेत ते आता तुम्ही पण त्यांनी सांगितलं की नगराध्यक्षांनी दर 2-4 महिन्यांनी एका ठिकाणी शिबिर घ्यावं किंवा लोकांना बोलवावं, सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलवावं, त्यांची मतं आजमावी, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. खरंय, ह्या मताशी तुम्ही तुम्ही हा विषय त्यांच्यापर्यंतही कन्वे केली तो विषय नाही. दुसरा एक छोटा विषय पण चांगला असा आहे की थोडं विषयांतर करतो. चिपळूण शहरात सध्या मगरींची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे. 2.5 किलोमीटरचा मी जसं म्हटलं नदी वाहते शहरातून, सगळ्या ग्रीन बेल्टच्या जागा आहेत नदीला लागून. एक सुंदर क्रोकोडाईल पार्क हे पर्यटनाला आकर्षणासाठी एक मोठं चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. बरं, ग्रीन बेल्टच्या जागा असल्यामुळे जमीन खरेदी वगैरे याच्यासाठी फार मोठा खर्च काही येणार नाही. रादर दॅन त्याच्याबरोबरील रस्ता झाला तर त्याच एक चांगला स्पॉट तयार होईल. त्याच्या जसं आता तुम्ही नारायण तलावाशी गेलात तर रोज संध्याकाळी मोठ्या प्रमाणावरती पब्लिक तिथे जमा असतं. सगळेजण फिरायला कुठे घेऊन जायचं, लहान मुलांना कुठे घेऊन जायचं, कारण नारायण तलाव. आता तुम्हाला कोट हॉटेल पागेवरचा जो बगीचा डेव्हलप झाला तिथे रील्स बनवण्यासाठी तरुणाईची झुंबड असते. हा नवीन प्रकार सगळे हे होत जात आहेत. त्यामुळे छोटे छोटे विषय आणि त्याला जर का व्यवस्थित हात घातला तर छोट्या पिरियड मध्ये पण मोठं स्थित्यंतर या शहरात करता येऊ शकतं. चिंचनाका पॉवर हाऊस रस्ता आणि चिंचनाका बहादूर शेठ पर्यंत या दोन्ही रस्त्यांच्या रुंदीकरणाचे प्रस्ताव नगराध्यक्षांनी घेतलेले. ते आज सुद्धा ते मुंबईत अजून त्याच्यामध्ये 2 रस्ते आहेत, शिवाजी चौक ते नगरपालिका आणि एसटी स्टँड ते खेड. आता हे जे आहे ते कालच गेले मुंबईत त्याच्यासाठी. हा निधी जर खऱ्या अर्थात मंजूर करून त्याने आणला तर चिपळूण शहराचा चेहरा मोहराच बदलेलो. की शेवटी कसं आहे, विकास करताना तुम्हाला स्वतःच्या खिशात काय हे पण बघायला लागतं आणि त्याच्यामुळे शासकीय मदत ही या सगळ्या गोष्टीला मोठ्या प्रमाणावर पाहिजे. आता निधी आणायला गेलं त्याच विषयावर माझा प्रश्न होता
की नगरपालिकेसमोर आता मुख्य प्रश्न निधीचा आहे. नगरपालिकेकडे निधीच नाहीये. जी प्रशासकीय राजवट झाली, बेसुमार कामं अशी झालीत की किती भ्रष्टाचार झाला असेल. ती कोणती कामं झाली त्याचा शोध घ्यायची वेळ आहे. हा, त्याचाच शोध घ्यायची वेळ आहे की 4 वर्षात जे काही झालंय हे न भूतो न भविष्यती आहे की अशाने पैसे नगरपालिकेच्या गेले, फंडात याचा शोध बोध घेणे. माझ्या माहितीप्रमाणे 18 ते 20 लाख रुपयेच आता आहे होते. 22 ला आणि नगरपालिकेचं कार्यालय जर शिफ्ट करायचं असेल इंदिरा गांधी केंद्रामध्ये तर तिथे सुद्धा काही निधी खर्च करावा लागेल त्यांना हो. फर्निचरच्या कामासाठी. मुळात त्याचा शोधबोध मोठ्या प्रमाणावर घेण्याची गरज आहे. पण हा जो भ्रष्टाचार आहे ह्या सत्ताधाऱ्यांनी जर मनात आणलं तर ते निश्चित बाहेर काढू शकतील, संबंधितांवर कारवाई करू शकतील असं वाटतं का? मागच्या वेळेला प्रशासकीय काळातला आता ह्याला काय बोलायची कधी बोलायचा भाग. नाही कसं आहे की आपलं चिपळूणपूरचं नव्हतं संपूर्ण पण महाराष्ट्र सगळीकडे आपण आपल्या संदर्भात विचार करतो. नाही त्यातून काय आउटपुट निघणार नाही. भ्रष्टाचार तुम्ही काढला, एखादा कोणतरी फाशी जाईल, एखादा सीओ कोणतरी घरी बसेल, यात तुमचा वेळ जाणार, तुमची संपूर्ण ताकद त्यात खर्च पडणार, एनर्जी खर्च पडणार. म्हणजे जे झालेले दुरुस्त करा असं म्हणत मी, ते एक प्रकारची चौकशी काय करायचं करा, पण त्याच्यापेक्षा ह्याच्यातून बोध घेऊन मग एवढं सगळं रिकामं आम्हाला भेटलं आणि आता आम्ही कसं ते करतोय, शासनाकडे जाऊन आम्ही कसं आणतोय आणि शासनाला दाखवून जे तुमच्या एका चुकीमुळे असेल का काही ती कॉर्पोरेट निर्णय काय असेल ते त्यात मला जायचं नाही. पण 4 वर्ष नगर परिषदेचा अर्थ काय असतो, नगराध्यक्ष नगरसेवक कशासाठी असतात की त्या भागातल्या लोकांची कामं करण्याची तो एक प्रमुख प्रतिनिधी असतो. पण तो निवडून येतो म्हणजे तो एकटा मालक नसतो, तो तिथे सगळे नागरिक असतात. फक्त आम्हाला जातात नाही म्हणून तुला आम्ही दिले, उद्या तुला आम्हाला परत बोलायची ताकद असते, ती 5 वर्ष दाखवतो किंवा कधी जा विचार घेतात ते. मग अशा वेळी आपण त्यात ते जे झालं संपूर्ण माठ झाले ते चिपळूण सगळी माठ झाली. मग ह्याला जबाबदार कोण आहे त्यांनी चौकशी केली पाहिजे शासनाने. एक सामान्य कार्यकर्ता किंवा नागरिक म्हणून विचार करायचा झाला तर माझ्या कार्यकर्ता म्हणेल महाराष्ट्र शासनाने संपूर्ण नगरपालिका क्षेत्रात म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जेवढ्या या आहेत महाराष्ट्रात 4 वर्षाचं फॉरेन्सिक ऑडिट लावावं अशी वस्तुस्थिती आहे. फॉरेन्सिक ऑडिट होण्याची गरज आहे. एवढं आता चिपळूण सारखी छोटी नगरपालिका घेतली 150 कोटीचं बजेट हो चिपळूण नगरपालिकेचं. 4 वर्षाचा विचार केला 600 कोटी रुपयाचा हिशोबाचा प्रश्न आला. 4 महिने 5 महिने पाऊस असतो आपण म्हणजे 7-8 महिने 5 वर्ष बघता निघून जातं आणि मग नंतर त्यांना असं वाटतं आपल्याला खूप काही करायचं होतं पण करू शकलो नाही. त्यामुळे त्यासाठी त्यांनी एनर्जी खर्च करावी किंवा न करावी त्यांचा प्रश्न आहे. त्यातून त्यांना आउटपुट काढण्याच्या आता आमच्याकडे काही नसेल पण शासनाची आमची ओळख आहे, आमची डायरेक्ट सीट संबंध आहे. आम्ही कोणत्या पद्धतीने प्रोजेक्ट मांडतोय, आम्ही कोणत्या पद्धतीने भूमिका मांडतो. त्याचा पर्ची मांडत कसं असतं, एखाद्या नेत्याने जर साखर कारखाना काढला विरोधी माणसं तर तिथं त्याची पाय वळत नाही. तो म्हणतो त्याला एक आम्हाला दोन द्या, आम्ही कोकणी लोक कसे तुला दिलं ना मला म्हणजे जसं देव एखाद्याला खुश होतो आणि तुला काय पाहिजे मागतो म्हणतो. पण तो विचार करतो मी 8 दिवस देवाकडे मागेन काय ते. देव म्हणतो काय मागणार, म्हणतो 8 दिवस देव आता मी मागेन ना काय पाहिजे दिशेला. देव म्हणतो फक्त एकच की डबल मिळणार नाही, जे मागशील ती डबल समोरच्या होणार तुला आणि एकच मागेल डबल नाही मागेल, जी दिशेची डबल ते समोर होईल. हा काय म्हणतो मी कशी वृत्ती आमची कोकणी, हा म्हणतो देवा माझा एक डोळा फोडून टाक मी समोरचे 2 फोड म्हणजे आम्हाला द्यायला देवाला ते आम्ही घेत नाही असे आम्ही लोक आहेत. आमची खेकडा वृत्ती पण आता ती बदलली पाहिजे, आम्ही आमचा विचार बदलला पाहिजे. एक चांगली गोष्ट झाली आहे की म्हणजे शासनाचा एक नवीन अध्यादेश आला की पूर्वी जे 15% लोकवर्गणीचं असेल नगर कुठचं काम घेतलं ते नगरपालिकेला 15% हिस्सा नगरपालिकेचा असायचा. आता तो वगळलेला आहे. 100% हिस्सा हा महाराष्ट्र शासनच देतं. हा एवढा महत्वपूर्ण जी आहे आताच्या परिस्थितीत की नगरपालिकेने छोटी छोटी कामं काढण्यापेक्षा कामं एकत्रित करावीत आणि मोठ्या निधीच्या पाठीमागे प्रस्ताव तयार करून पाठलाग करणं. कारण प्रस्ताव तयार केल्याशिवाय कोणीही कोणाला पैसे देत नाही. तुमचे प्रस्ताव परिपूर्ण पाहिजेत, जागा ताब्यात पाहिजे. याच्यासाठी गटार करायचं झालं तर 100 मीटरचा गटार करूच नका, करायचं झालं तर ते 2-5 हजार मीटरचा गटार काढा, त्याच्यासाठी वरनं पैसे आणा. हे केली तर या नगरपालिकेची आर्थिक स्थिती पुन्हा मूळ वैभवाला येईल. मला वाटतं आपण बरीच चर्चा केली. प्रत्येक शेवटचा प्रश्न किंवा 1-2 प्रश्न आपण घेऊया. टीडीआर संदर्भात तुमची काय भूमिका आहे? त्याच्या बाबतीत विजयचा अभ्यास जास्त आहे, त्याचा माझा एवढा अभ्यास नाही टीडीआर बद्दल. टीडीआर हा विषय असा आहे
त्या चिपळूण शहरात टीडीआर एवढा प्रचंड प्रमाणात उपलब्ध होईल की त्याला व्हॅल्यूच राहणार नाही. त्याच्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी आहे, टीडीआर हा चिपळूण शहरातला तुम्हाला चिपळूण शहरातच वापरायचा आहे. तो काही मी महाराज जाऊन लिहू शकत नाही नगरपालिकेच्या. आणि त्याच्यामुळे कसं आहे, एखाद्या बिल्डरला जोडून एखादा प्लॉट असेल त्याचा टीडीआर असेल तर तो वापरून त्याचा योग्य उपयोग करता येऊ शकतो, परंतु तो प्रत्येकाच्या बाबतीतच होईल असं मत नाही. गेल्या 20 ते 30 वर्षापासून तुम्ही आहात या सगळ्या 30 वर्षापेक्षा जास्त काळात तुम्ही तुमच्या मतानुसार किंवा तुमच्या निरीक्षणानुसार सगळ्यात चांगलं नगराध्यक्ष पद म्हणून कोणी काम केलं? आधी मी दुसऱ्यावरती आम्ही अन्याय करू हा प्रश्न शकतो. कसा होतो, सचिन तेंडुलकर त्याला समोर कशी बॉलर्स भेटली, प्रत्येकाचा काळवेळ वेगळा, त्यांचा काळ असतो त्याला कोणाची ठीक आहे. आणि एक महत्व कसं असतं, काळवेळ वेगळा. त्यांना कोणी सत्तेवर बसवली नाही, लोकांनी निवडून दिलं. हा लोकांचा अपमान होईल. ज्यांनी त्यांना निवडून दिलंय त्यांच्या आपण एक प्रकारचा कुठेतरी त्यांच्या ह्याला धक्का लावतो असं माझं मत आहे. हे मला कुणाची चापलूसी करायची नाही. कोणाची चांगली कारकीर्द नाही सांगा. नाही तसं नाही, ते लोक ठरवतात. आपण माझं फक्त तुमच्या साध्याच्या माध्यमातून नगराध्यक्षांनी आणि सर्व नगरसेवकांना एक विनंती आहे, एक सिनियर म्हणून, कारण माझं 2 दिवसांपर्वा 64 वाढदिवस 64 लागले, म्हणजे आता आम्ही ह्याच्यात झालोय कशात ज्येष्ठ नागरिक माझं एक त्या सर्व नगराध्यक्ष त्यांनी ऐकतात माझं, म्हणजे बऱ्यापैकी जे सगळे नगरसेवक आपले, त्यांना एक माझी विनंती आहे की जसं विजयमाशी बोला की तुम्ही छोटी गाठण नाही तर तुम्ही काय करा, बसा एकत्र. मग मला आज खेडीतल्या नगरसेवक आज आपण एक काम नगरसेवक त्यांना समजून तुझं काम यावर्षी ठेवूया आपण, आणि आपण शहरासाठी आज एवढा निधी आणायचा आहे तर शहरातला आपण असा प्रोजेक्ट करूया की सगळे जाऊन धडका दिले मात्र. मग तुम्ही जर पद्धतशीर तुम्ही त्याचं प्रेझेंट केलं, सोबत आमदार घेतले, आणि आमदारांना असं वाटलं पाहिजे जर आपण यांचं नाही काम केलं तर ह्यांनी एवढं अभ्यास पूर्ण केले, लोक आम्हाला तो विचारतील, ते जर तुम्ही पाठपुरावा केला तर एखादी योजना मोठी तुम्ही आणू शकता. मग त्यासाठी तुमचा विश्वासार्थ पाहिजे की, आणि विश्वासार्थ देण्यासाठी कॅप्टन प्रमुख असतो की कॅप्टन म्हणतोय ना माझं 1 वर्ष काम थांबूया, मग तो म्हणेल मी तुझ्या वाढीने लोकांना समजून जातो. आमचं कसं झालं मानसिकता चूक नाही की मी निवडवलं 5 वर्षापुढे पुढे मी नाही, महिलाच्या होती ती असं कारण महिला काही पण त्या नगरसेवकांना लोक पण विचारत नाही, ऐकून घ्या. म्हणून म्हणतो मी त्या वाढत जाऊन माझी, म्हणून मी बघी 2 वर्षात 2 महिन्या मिटिंग आहे. समजा एक मोठा प्रोजेक्ट आहे जो शहरातच आहे, तो शेवटी नागरिक शहरातला आहे ना, तो काही घराच्या इथं जात नाही, तो बाजार आहे. अशा एखादा प्रोजेक्ट आला की ज्याच्यामुळे संपूर्ण शहराला चित्रच बदलणार आहे, शहरामध्ये विकास चांगला होणार, तर त्या अध्यक्षांनी व्यवस्थित दिलं पटून की हा विषय जर थांबूया, तुमचं थांबवतो तुमचं थांबवतो की थोडी कामं थांबूया आणि शासनाला आपण उठून हा मोठा प्रोजेक्ट राबूया. आणि एकदा शासनाला कळलं की ही टीम चांगली आहे ना, ते शासन जो देतं तुमचं प्रोजेक्ट कसं आहे, तुम्ही कशा पद्धती मांडणी करताय, तुमचं विजन काय आहे आणि तुम्हाला शहराची खरी आत्मीयता काय त्या तुम्ही टक्केवारी घ्यायला जाताय, ते सर्व विचार केल्यानंतर तुमच्या त्याच्यापेक्षा महत्त्वाचे अधिकारी जे असतात ना ते कामाचे असतात ना, लक्षात ठेवा. त्यांना द्यायची असं योजना, पण तुम्ही कसं पद्धतीने ते इम्प्लिमेंट करताय, कशामध्ये मांडताय, आणि मग लोक तुम्ही उचलून धरतील. मग लोकांनी ठीक आहे आमच्या प्रोजेक्ट गाठा राहू दे, पण तुम्ही विकास करा. आणि शेवटचा एकच मुद्दे मला हात जोडून संपूर्ण चिपळूण करायला विनंती की आपलं चिपळूण मध्ये कधीही आपण एकत्र राहतो, धर्मात आपले तेढ होत नाही. कुणीच आपल्या धर्माचा बँडबाजा वाजवण्यासाठी त्याचा वापर करू नये, त्याची वेगळी म्हणजे हे दाखवतो आपण, ताकद दाखवली जातो, जाती असं म्हणणं नाही, ताकद दाखवली जातो. माझं नेतृत्व सिद्ध कसं मला करायचं हे कोण प्रत्येक धर्मात आहे ते कुणीही करू नका, आम्ही सगळे एक होतो. आणि ज्यावेळी एखाद्या धर्मातल्या माणसं आले तर आपण सगळेच पेट होतो, सगळेच जातो आपण. आजपर्यंत बघा कधी आपल्या इथं हिंदू मुस्लिम ही कत्तल झाली ती कधी झाली नाही, आणि ती कोण करत नाही, मी म्हणत नाही कोण आलो नाही, पण तो तसाच सर्व ठेवा. कुठल्याही एखाद्या धर्माला असं चुकून वाटतं का म्हणजे मनामध्ये भीती की चिपळूणमध्ये मला कुठल्याही धर्माला म्हणजे एखाद्या बहुसंख्य जिथं धर्म राहतो तिथं मी हाकान गेलं पाहिजे, माझा कुठे धर्म असेल तिथं दुसऱ्या धर्माला आलं पाहिजे, असं वातावरण आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आणि ते ठेवणं हीच आपली खरी काळाची गरज आहे. तरच खऱ्या अर्थानं आपण चिपळूण एक वेगळं वैशिष्ट्य, कारण आपण फास्ट डेव्हलपमेंटमध्ये आणि सर्वात एक ह्याच्याशी संबंध नाही पण अभिमान सांगतो मला सुनील, आपला रत्नागिरी जिल्हा हा देशामध्ये 5वा आहे आणि महाराष्ट्रात पहिला आहे. तिथं 1000 मुलांमध्ये 1114 मुली, आपल्या जिल्ह्यात मुलींची हत्या होत नाही. हा जिल्ह्यात आपला महाराष्ट्रात पहिला आहे, तिचं आपलं एवढं सगळं कौतुक आहे आपलं, आपण एवढं सगळं सांभाळतोय. रत्नागिरीमध्ये जर मराठी 9 आपली भारतरत्न नाही, ती आपल्याला सगळी टिकवलं पाहिजे ना. काशीनाथ घाणेकरांचे नाव आपण संस्कृतीमध्ये उभं केलं, किंवा भाजी मंडी श्रावणची 4-5 कामं झाली, आणि कुणीही नगराध्यक्ष कसा होता काय होतं त्या प्रभावापर्यंत त्यांनी काम केलं आणि लोकांनी निवडून दिलं म्हणून त्यांनी कामं केली. त्यामुळे कुणावर आपण बोलण्यापेक्षा व्यक्तीच्या पेक्षा आपण म्हणजे आजारी माणसाला बरं करायचं, आपण आजार बरा करणं म्हणत असतो. आजारी माणूस एकट्या पुरत असतो, आजारा सगळ्या समाजावर बसवतो, तो आजार होऊ नये
धर्माधर्म असेल, विकासाचा असेल, कसला असेल, तर सगळ्या नगराध्यक्ष डॅशिंग आहे, नगराध्यक्षाला जाणीव आहे, कौतुक आहे. मी इलेक्शनला 100% त्यांच्या विरोधी होतो, भाईंबरोबर होतो, पण ते इलेक्शन बोलतो. पण आता त्यांच्या पद्धती काम करण्याची पद्धत किंवा त्यांनी फायनान्स घेतलेला झाला का, अजूनही ते धावतात, सगळे करतात. विजन आहे. त्यांनी 2-3 महिन्यात शहराचे अशा गावागाव भागावर मिटिंग घ्यावी, सर्व नगरसेवक विश्वास घ्यावं आणि सर्व नगरसेवक वाटलं पाहिजे कॅप्टन आमचा प्रमुख आहे, तो कुठल्या पक्षामध्ये इलेक्शन आले की तुम्ही एकमेकावर आरोप प्रत्यारोप करू शकतो. ते इलेक्शन 5 वर्ष होतं, तर शहर कुठेतरी एकाच दिवशी सगळं घालणार नाही. पण विजय म्हणतो त्याप्रमाणे जर आम्ही एखादी छोटी घटना अखंड मोठं आखलं, त्यासाठी इंजिनियर व्यवस्थित आणली आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांना शिस्त नसेल तर शिस्त लावावी, स्वच्छता कामगारांच्या पाठीवर शाबासकी थाप द्यावी, त्यांना स्वच्छता दूत नाव नगरपालिका आपले म्हणावं, ते भविष्यात महाराष्ट्र उचलून धरेल. अशा छोट्या छोट्या गोष्टींना आपली वेगळी ओळख, वेगळी छाप पाडली आपण. तर मला वाटतं चिपळूणमध्ये आपला विकास नुसताच रस्ता आणि ह्याच्यापेक्षा इतर बौद्धिक विकास झाला पाहिजे. तो होण्यास वेळ लागला नाही. सागरने एक चांगला पायंडा पाडलाय, ते निमित्त आहे, पण त्यातून आपण लोकांकडे जातोय, लोकांकडे पोहोचतोय. आम्ही जेव्हा दोघं बोलतो तेव्हा आमच्या मागे हजारो लोकांना वाटतं हे मला बोलायचं होतं, हे आपण सुनील साहेब माहित नसतं की हे लोक बोलू शकतात. पण त्या निमित्ताने कुठेतरी चर्चा होती. मग उद्या विजयाला व्यासपीठ आहे. त्या निमित्त विजयाला कोणतरी मला सांगा हे तुम्ही बोला पाहिजे, ते बोला पाहिजे. आजची चर्चा आपली आज झाली असं नाही. भविष्यात आपण आणखी विकासावर चर्चा करू, जे करता येईल ते आपण करू 100%. आम्ही माझ्या काळात विजय काळात आम्हाला जे जमलं ते आम्ही काम केलं. आता सर्व तरुण पिढी अति सुंदर काम करते, त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत माझ्या पक्षाकडे. आणि त्यांनी शहरामध्ये आपल्या लोकांनी निवडून दिले, ते काम करण्यात दिले, एवढी जाणीव ठेवून काम करावं, एवढी सर्व शुभेच्छा देतो. मला असं वाटतंय की शिरीष शेठ आणि विजय शेठ या दोघांनी विजन मांडण्यापेक्षा नव्या बॉडीला, नव्या कारभाऱ्यांना मार्गदर्शन केलंय की तुम्ही कशा पद्धतीने काम करावं. आणि त्यांनी शहर विकासासंदर्भात अर्थपूर्ण विश्लेषण आणि विवेचन सुद्धा मांडलेलं आहे. वेळेअभावी ही मुलाखत आम्ही इथं थांबवतो. हा व्हिडिओ आपल्यापर्यंत आल्यानंतर त्याला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा, म्हणजे वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील, त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. पाहत राहा सागर वेव्ह. धन्यवाद.